कशा आहात सर्वजण? मजेत ना मजेतच असायला हवं. तर तुम्हा सर्वांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत. तर चला, सर्व काही आवरलंय. आता आम्ही चाललोय गावाला. ज्योतिबाची प्राणप्रतिष्ठा आहे ते त्याच्यासाठी चाललेलो आहोत. तर चला, असंच कनेक्ट राहा. आता इथे सासवडमध्ये आलो आणि त्यानंतर ना इथे उसाचा रस प्यायचा होता. त्यासाठी आम्ही इथं थांबलो आणि त्यानंतर बाकीचा प्रवास आमचा चालू झाला. म्हटलं की ऑफिसमधून मिस्टर आलेले होते, म्हटलं की काहीतरी घ्यावं थंड असं आणि नंतर जावं. तर फायनली आम्ही आमच्या गावामध्ये आलेलो आहोत, म्हणजेच की माझ्या सासरी तोंडल गावामध्ये खूप छान असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं. आणि जे काही मंदिर आहे ज्योतिबाचं, तर ते सुद्धा आमच्याच घरापुढं होतं. त्याच्यामुळे खरंच खूप छान असं वाटत होतं. दिवस प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम चालणार होता. म्हणजेच की पहिल्या दिवशी हे ते ज्योतिबावरून म्हणजेच कोल्हापूरवरून ज्योतिबाची मूर्ती गावात आली. त्यानंतर ज्योतिबाची मूर्ती गावात आल्यानंतर पूर्ण गावभर ज्योतिबाच्या मूर्तीचा मिरवणुकीचा कार्यक्रम असा साजरा झाला. ईश्वरी आए थे क्या? केवल आए नहीं, यही है. हा होता पहिला दिवस. दुसऱ्या दिवशी जे काही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होती, तर त्याचा कार्यक्रम चालू झाला आणि रात्रीला सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही पाहायला गेलो. तर हा दुसऱ्या दिवशीचा सर्व काही शूट घेतलेला असं होता. काय सांगता नाही? अरे मग काय गाड्या हो. शेवटच्या दिवशी सर्वांच्या घरावरती गुढी उभारायला लावलेली होती, कारण की हा शेवटचा दिवस होता आणि मंदिरात मूर्तीची स्थापना देखील होणार होती. याच दिवशी म्हणजेच शेवटच्या दिवशी सकाळी महादेवाच्या मंदिरावरती कलश स्थापनेचा कार्यक्रम चालणार होता. तर तिकडं गेलो आणि त्यानंतर इथे म्हणजेच महादेवाच्या मंदिरावरती कलश स्थापनेचा देखील याच दिवशी कार्यक्रम असा झाला.
दिवसाचा कलशारोहण आणि मूर्ती प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम खूप छान असा झाला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप करायलाही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.